11वी-12वी नंतर पीसीबी ग्रुप चूज केलाय, पण पुढे एक्झॅक्टली काय करायचं ते अजून ठरलं नाहीये का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला टॉप करिअर ऑप्शन सांगणार आहे, ज्याची डिमांड मार्केटमध्ये खूप जास्त आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पीसीबी ग्रुप नंतर आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, त्यासोबतच कोणते कोणते करिअर ऑप्शन्स असतात आणि प्रत्येक कोर्स हा किती वर्षांचा असतो, हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच तुम्हाला जर कॉलेज रिलेटेड, वेगवेगळ्या एक्झाम रिलेटेड, पीसीबी ग्रुपच्या वेगवेगळ्या एक्झाम रिलेटेड, एंट्रन्स एक्झाम रिलेटेड माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जो पण मी व्हिडिओ अपलोड करेल आपल्या चॅनलवरती नोटिफिकेशन लगेच येईल. चला तर आता लेक्चरकडे बोलूयात. पहिला कोर्स म्हणजे एमबीबीएस. सगळ्यांना, जे पण स्टुडंट पीसीबी घेतात त्यांचं एक ड्रीमच असते की मी एमबीबीएस ला ऍडमिशन घेतलं पाहिजे. बॅचलर ऑफ मेडिसिन और बॅचलर ऑफ सर्जरी हा 5.5 वर्षांचा कोर्स असतो. नंतर आहे बीडीएस, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स असतो 4 वर्षांचा. बी फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी 4 वर्ष. बीएससी नर्सिंग, बीएससी नर्सिंग साठी वेगळी एक्झाम असते. आता प्रत्येकाला जसं की एमबीबीएस ला ऍडमिशन आपण नीट या एक्झाम थ्रू घेऊ शकतो. बीडीएस ला सुद्धा नीटची एक्झाम द्यावी लागते. बी फार्मसीला पीसीबी सीईटी दिली तरी चालतं. बीएससी नर्सिंग करायचं असेल तर नर्सिंग सीईटी एक सेपरेट एक्झाम असते, ती एक्झाम द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नर्सिंग सीईटी केलं तर त्याच्यानंतर पण तुम्हाला खूप छान करिअर ऑप्शन्स आहेत, खूप छान हाय पेइंग जॉब्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी याचा 4 वर्षांचा कोर्स असेल. बीएससी इन मायक्रोबायोलॉजी याचा 3 ते 4 वर्षांचा कोर्स असेल. त्यासोबतच बीएससी इन झूलॉजी याचा 4 वर्षांचा, बीएससी इन बॉटनी याचा 3 ते 4 वर्षांचा कोर्स असतो. नंतर बीएससी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी याचा 3 वर्षांचा असतो. बीएससी इन फिजिओथेरपी याचा 3, बीएससी इन ऑक्युपेशनल थेरपी 3 वर्षांचा. बीडीएस, बीएससी इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी आणि बीएससी इन ऑप्टोमेट्री या तीनही कोर्सेसचा 4 वर्षांचा कोर्स असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कोर्सेस आणि ड्युरेशन हे सगळं पाहिलंय, पण या प्रत्येक कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स असतात. जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं, इथे नीट लागते, त्यासोबतच पीसीबी सीईटी लागते आणि नर्सिंग सीईटी लागते. जर तुम्ही पीसीबी ग्रुप चूज केलाय तर या तीनही एक्झामला टार्गेट करा. ओके. म्हणजे जरी तुम्हाला थोडेसे मार्क कमी जास्त असतील तर या प्रत्येक एक्झामला तुम्ही कोर्सला तुम्ही ऍप्लिकेबल असाल तुमच्या मार्क वाईज. आता विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामला टार्गेट करायचं कसं करायचं, त्यासोबतच हे जे कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस साठी कसं ऍप्लिकेबल व्हायचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतच, पण त्याची फीस देखील तितकीच महाग असते. खूप जास्त हाय पैसे असतात आणि आपण अफोर्ड नाही करू शकत. त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंट कॉलेजचं टार्गेट करा, त्याची फीस कमी असते, राहायचा खर्च खूप कमी असतो, खाण्याचा, राहायचा आणि बाकीचे देखील खर्च खूप कमी लागेल तुम्हाला. आता गव्हर्नमेंट कॉलेजला कसं टार्गेट करायचं, तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, याची लाईव्ह बॅच सुरू होते 1 तारखेपासून, 1/10/2025 पासून. आता पीसीबी सीईटी पण आहे, नर्सिंग सीईटीचे पण कोर्सेस आहेत, नीट एक्झामचे. आता विद्यार्थी मित्रांनो, पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी आणि नीट हे तीनही एक्झाम कम्प्लिटली वेगळे आहेत, लेवल वेगळी आहे आणि सिलेबस देखील कम्प्लिटली वेगळा आहे. त्यामुळे आपल्याकडे त्याचे वेगवेगळे बॅचेस रन होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याच्यासोबतच पीसी, एमसीईटी आणि जेडब्ल्यू या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, म्हणजे टोटल 5 एक्झाम जर तुम्ही कोर्सेस घेतले तर तुमच्यासाठी आमच्याकडे कॉम्बो ऑफर देखील आहे. त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स तुम्ही बाय केला तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. ओके. म्हणजे कुठलाही एक कोर्स बाय करायचा असेल तर तुम्ही एक कोर्स बाय करू शकता फक्त 5,000 रुपयांमध्ये. आता त्याची देखील लाईव्ह बॅच सुरू होते 1 तारखेपासून. आता या सगळ्यांसोबत तुम्हाला आमच्याकडे तुमच्यासाठी फ्री कोर्स देखील आहे.
ते म्हणजे काउन्सिलिंग कोर्स. आता काउन्सिलिंग कोर्ससाठी मार्केटमध्ये 5 आणि 10,000 रुपये घेतात. पण आपण जर तुम्ही हा कोर्स घेतला तर त्याच्यासोबत हा काउन्सिलिंग कोर्स फ्री देतोय. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि पूर्ण एका वर्षाचा. 1 वर्ष म्हणजे तुमची एक्झाम कंप्लीट होईपर्यंत, 12वी होईपर्यंत. 12वी नंतर तुमचे पीसीबी सीईटी, पीसीएम सीईटीच्या एक्झाम्स आहेत, एंट्रन्स टेस्ट, त्या होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. आता हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासोबतच आपले एक्सपिरियन्स एज्युकेटर्स देखील आहेत, त्यांच्याशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आमची गॅरंटी आहे की जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या वेळी गेलात तर तुम्हाला पर एक्झाम मध्ये 95+ पर्सेंटेज नक्कीच पडते. चला तर आता लेक्चर इथेच थांबूयात. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.